बूंद से गई व हौद से नहीं आती। अजितदादा यांच्या बाबतीतही हेच झालं आहे। मित्रहो नमस्कार। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार भाषण ठोकताना बघा मोठा आवेश दाखवतात, कडक इशारे देतात, रोखठोक बोलतात, आपण शब्दाचे पक्के आहोत असंही ते सांगत असतात आणि कधी कधी मिश्किलपणे ते समोरच्यांच्या फिरक्याही घेतात। आपल्याकडून काही चूक होऊ नये याची दक्षता घेताना अजित पवार नेहमी पाहायला मिळतात। त्यांच्या बोलण्यातून सुद्धा हे कित्येक वेळा येतं। पण कितीही नाही म्हटलं तरी एक चूक, खरं तर मोठी चूक अजित पवार यांच्याकडून झाली आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत। मोठ्या हट्टानं त्यांनी हे पद महायुतीकडून मिळवून घेतलेलं आहे। पालकमंत्री अर्थातच पालक हा शब्द त्याला आहे, म्हणजे पालकत्व त्यांच्याकडे आहे हे तर अगदीच उघड। पण पालकमंत्री असूनही त्यांनी आपले कर्तव्य निभावलेले नाही। इंद्रायणी पुलावरील पूल पडला, त्या दुर्घटनेमध्ये काही जीव गेले तर कित्येक जखमी झाले, केवढा हाहाकार माजला होता। अनेकांनी या दुर्घटनेला शासनाला जबाबदार धरलं। पूल कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर तिथं सर्वात आधी पालकमंत्र्यांनी धावून जायलाच हवं होतं, पण दुर्दैवानं तसं काही घडलं नाही। कुंडमाळा इथल्या पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी बघा अत्यंत तातडीनं घटनास्थळाला भेट दिली, पाहणी केली, विचारपूस केली। मात्र उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना घटनास्थळी भेट देण्यास 2 दिवसानंतर वेळ मिळाला। एवढी मोठी घटना घडल्यानंतर देखील अजित पवार त्या ठिकाणी पोहोचले नाहीत। घटने दिवशी अजित पवार बारामतीतच होते। बैठका गाठीभेटी घेत ते माळेगाव साखर कारखान्याचं राजकारण करीत होते। लोकांच्या जीवापेक्षा त्यांना साखर कारखान्याचे राजकारण, तिथली निवडणूक अधिक महत्वाची वाटली। इकडे लोक विचारत होते अजितदादा आहेत तरी कुठं, लोकांचे प्राण गेले तरी सुद्धा पालकमंत्री असलेले अजितदादा इकडे कसे काय फिरकले नाहीत। लोकांच्या जीवापेक्षाही असं कोणतं एवढं मोठं काम त्यांच्याजवळ आहे की त्यामुळे त्यांना इथं येऊन साधी चौकशी करता आली नाही। माध्यमांनी सुद्धा अजित पवार यांच्या या उदासीनतेवर बोट ठेवलं। अजित पवार मात्र साखर कारखाना निवडणुकीत अत्यंत व्यस्त होते, कारण त्यांच्यासाठी ते राजकारण महत्वाचं होतं। अहो एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर तिसऱ्या दिवशी अजित पवार घटनास्थळी येतात आणि पुन्हा बघा यावर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते काय म्हणाले बघा, कुंडमाळा दुर्घटनेनंतर 15व्या मिनिटाला आमच्या पक्षाचा आमदार घटनास्थळी होता। सगळे प्रशासकीय जबाबदार यंत्रणांना सूचना करीत मदत देण्याचे आदेश सुद्धा दिले। असं असताना टीका सुरू झाल्या। बघणारे पहिल्या दिवशी बघून गेले, मात्र आता मंत्री म्हणून आम्हालाच निस्तारावं लागणार आहे। नागरिकांच्या प्रतिक्रिया शांत झाल्यावर या ठिकाणी भेट देऊन सगळा आढावा घेतला। या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणारा पूल कसा असावा या अनुषंगाने चर्चा केल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं। बघा अजितदादा म्हणतात आमच्या पक्षाचे आमदार 15व्या मिनिटाला हजर होते, पण लोकांना आमदार नव्हे हो, पालकमंत्र्याची अपेक्षा होती। पालकमंत्री हा पालक असतो ना, मग कशाला आमदारावर भागवून घेतलं असतं, मग कशाला पालकमंत्री पद ठेवलंय। स्वतः पालकमंत्री असूनही आणि एवढी मोठी दुर्घटना घडूनही अजित पवार हे का धावून आले नाहीत याबाबत मात्र ते काहीही बोलले नाहीत। अहो कसे बोलणार आणि काय बोलणार, ते सांगणार का? माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे येता आलं नाही असं तर ते सांगू शकणार नाहीत। पण आपल्याकडे एक म्हण आहे ना, बूंद से गई वो हौद से नहीं आती। अजितदादा यांच्या बाबतीतही हेच झालं आहे। प्रश्न विचारला तर अजितदादाला झोंबला, बघणारे बघून गेले, आता मलाच निस्तरायचं आहे असं जरी ते म्हणाले असले तरी दुर्घटनेच्या वेळी वेळीत धावून न येणं हे समर्थनीय आहे काय? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती, अपेक्षा। धन्यवाद। पुढे भेटू, तोपर्यंत नमस्कार।